पेट्रोलचा भाव हा $40 प्रति बॅरल होता, त्यावेळी सुद्धा आपण 100 रुपयांनी घेत होतो. त्यामुळं शासनानं त्यावेळेला प्रचंड नफा मिळवलेला आहे. त्यामुळं आता आपल्याला सवलत द्यावी अशी मागणी आहे आणि आपण जे शासनाच्या तऱ्हेनं सांगता येते की बाकीच्या परदेशापेक्षा आपल्याला दर कमी आहे, तर तो कमी आहे याचं कारण ज्या वेळेला ₹40 आणि ₹50 दर होता तेव्हा आपल्याला फायदा मिळाला नाही. त्यामुळे तो फायदा कंपन्यांनी मिळवला. त्यामुळे आता कंपन्यांनी सोसला पाहिजे. त्यामुळं आता माझ्या माहितीप्रमाणे जरी ₹30ची वाढ जी बाकीच्या जगामध्ये होत असली तरी त्यातली एक 33% वाढ ही जनता सोसेल. एक 33% वाढ आहे हे शासन आपल्या करामार्फत सोसेल आणि 33% जी वाढ आहे ती कंपन्या सोसतील. त्यामुळं जनतेला 10 ते 12 किंवा ₹14 पेक्षा जास्त पेट्रोल वाढ सहन करावी लागणार नाही असा माझा स्वतःचा व्यक्तिगत अंदाज आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आता पेट्रोल दरवाढ ही आता आज जवळजवळ साधारण ₹2.71 आणि डिझेल ₹2.61 अशा प्रकारची झालेली आहे आणि जवळजवळ ₹7 पेट्रोल आणि डिझेल हे महागलेलं आहे. तर आपण जर पाहिलं तर इराण आणि इस्रायल युद्धाचे परिणाम हे आता आपल्या देशाला आता जाणवू लागलेले आहेत. पण माझं सर्व जनतेला आणि याच्याबद्दलचं एक साधारण सांगणं आहे की मी मागच्या वेळेला दीड महिन्यापूर्वी व्हिडिओ केलेला होता की पुढची परिस्थिती ही अतिशय कठीण येणार आहे, अवघड परिस्थिती येणार आहे देशासाठी. म्हणजे ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी मी मार्च महिन्यामध्ये एक व्हिडिओ केलेला होता. त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये बराच मोठा फरक पडणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण पैसे वाचवून आणि काटकसरीनं आपल्याला जीवनामध्ये काम करावं लागेल अशी परिस्थिती आहे. तर आत्ता आपण पाहतोय तर तेच खरं होताना दिसतंय आणि त्याच पद्धतीचं आवाहन सुद्धा नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर जे सुरू आहे त्याच्यामध्ये साधारण माझ्या अंदाजानुसार किंवा माझ्या अभ्यासानुसार पेट्रोलची दरवाढ आहे ती आता साधारण जरी ₹7 झाली असली तरी ती किमान ₹12 पर्यंत ती दरवाढ असू शकते आणि डिझेलची दरवाढ ही ती ₹12 ते ₹16 पर्यंत असू शकते. कारण आपण जर जगाच्या पातळीवर पाहिलं तर साधारण ₹30 पर्यंतचे पेट्रोल भाव वाढलेले आहेत, ₹30 ते ₹40. त्यामुळं भारतात सुद्धा या प्रकारची दरवाढ होणार आहे. अर्थात ही दरवाढ आपल्याला कमी वाटते, पण ज्या वेळेला पेट्रोलचा भाव हा $40 प्रति बॅरल होता त्यावेळी सुद्धा आपण 100 रुपयांनी घेत होतो. त्यामुळं शासनानं त्यावेळेला प्रचंड नफा मिळवलेला आहे. त्यामुळं आता आपल्याला सवलत द्यावी अशी मागणी आहे आणि आपण जे शासनाच्या तऱ्हेनं सांगता येते की बाकीच्या परदेशापेक्षा आपल्याला दर कमी आहे, तर तो कमी आहे याचं कारण ज्या वेळेला ₹40 आणि ₹50 दर होता तेव्हा आपल्याला फायदा मिळाला नाही. त्यामुळे तो फायदा कंपन्यांनी मिळवला. त्यामुळे आता कंपन्यांनी सोसला पाहिजे. त्यामुळं आता माझ्या माहितीप्रमाणे जरी ₹30ची वाढ जी बाकीच्या जगामध्ये होत असली तरी त्यातली एक 33% वाढ ही जनता सोसेल. एक 33% वाढ आहे हे शासन आपल्या करामार्फत सोसेल आणि 33% जी वाढ आहे ती कंपन्या सोसतील. त्यामुळं जनतेला 10 ते 12 किंवा ₹14 पेक्षा जास्त पेट्रोल वाढ सहन करावी लागणार नाही असा माझा स्वतःचा व्यक्तिगत अंदाज आहे. अर्थात एवढी जरी पेट्रोल वाढ झाली किंवा याच्यापेक्षा जास्त झाली तरी सुद्धा देशाच्या जनजीवनावर आणि नागरी जीवनावर आणि महागाईवर प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. महागाई या आगामी काळामध्ये या सगळ्या गोष्टीमुळे वाढणार आहे. ही झाली पहिली बाजू. दुसरी बाजू अशी आहे की युद्ध होण्याच्या अगोदरपासून देशामध्ये परकीय चलनाचा साठा आणि अनेक आर्थिक पॅरामीटरवर आपल्या अडचणी होत्या. म्हणजे नुकतंच इंडियन एक्सप्रेसला एक सुरजित भल्ला जे मोदी सरकारचे अतिशय चांगले हितचिंतक राहिलेत, मोदी सरकारचे आर्थिक सल्लागार पण राहिलेत, त्यांनी एक इंडियन एक्सप्रेसला आर्टिकल लिहून भाजप हे निवडणुकीत जिंकते पण अर्थव्यवस्थेत मात्र पराभूत होते अशा प्रकारचा एक मोठा लेख लिहिला आणि त्याच्याबद्दल खूप मोठी चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टीमध्ये. मुळात आपल्याकडं जे परकीय चलन येण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये आयात निर्यातीमध्ये आपला खूप मोठा तोटा आहे. त्यामुळं जवळजवळ आपल्याला 30 ते 40% घाटा त्याच्यामध्ये तोटा हा परकीय चलनामध्ये झालेला आहे. आपल्या आयात जास्त आहे, निर्यात फार कमी आहे आणि निर्यातीमध्ये अमेरिकन टॅरिफ आणि बाकीच्या गोष्टीमुळे अतिशय कपात झालेली आहे. त्यामुळे तिथला डॉलरचा साठा आपला कमी झालेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला जे परदेशी नागरिक आपले होते जे अमेरिका, कॅनडापासून आखाती देशामध्ये होतात त्यांच्याकडून जे रेमिटन्स येणार होता, रेमिटन्स म्हणजे जो परदेशातून आपल्या आईवडिलांसाठी किंवा आपल्या देशातल्या नागरिकांसाठी लोक पैसे पाठवतात त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट ही गेल्या वर्षभरात झालेली आहे आणि अमेरिकेत सुद्धा आपल्याला माहिती आहे की तिथल्या अनेक भारतीयांना परतावं लागलेलं आणि आखाती देशाच्या युद्धामुळे सुद्धा भारतीयांचा इन्कम कमी झालेला आहे. त्यामुळे तो एक मोठा फरक पडलेला आहे. तिसरा फरक पडलेला आहे की जी परकीय गुंतवणूक
जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून होणार होती ती सुद्धा अतिशय कमी झालेली आहे. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी शेअर्समध्ये येणार होती ती शेअर्समध्ये जी येते त्याच्यामध्ये गेल्या वर्षामध्ये जवळजवळ 3 लाख कोटी डॉलर्स असतील आणि आता जवळजवळ 1 लाख कोटी डॉलर्सचा 2 लाख कोटी डॉलर्स त्याच्यामध्ये घट झालेली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात डॉलरचा ओघ भारतामध्ये कमी झाल्यामुळं आपल्याला माहिती आहे की डॉलरची किंमत ही आता 97-98च्या दिशेने जाते. आगामी काळामध्ये ती 100 रुपये जरी झाली तरी आश्चर्य वाटू नये. त्यामुळं आपला एका बाजूला तेलाचा आयातीचा खर्च वाढतोय, म्हणजे त्यासाठीच आपल्याला पंतप्रधानांनी आपल्या सोन्याची आयात लिमिटेड करण्यासाठी सांगितलेलं आहे. पण या सगळ्या परकीय चलनाचा परिणाम आणि याच्या काय गोष्टीचा परिणाम म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये मोठ्या महागाईला तोंड द्यावं लागू शकतं. आपल्याला घरबांधणी उद्योग आपला अडचणीत येऊ शकतो. त्यानंतर आपला ऑटोमोबाईल सेक्टर, गाड्यांची सगळे जी आहेत ती अडचणीत येऊ शकतात. त्यानंतर आपल्यामध्ये आय टी इंडस्ट्री ऑलरेडी अडचणीत आल्या, त्यामुळे तिथल्या नोकऱ्या ए आयमुळं जाऊ शकतात. आणि प्लास्टिक इंडस्ट्री जी ऑइलच्या सगळ्या संदर्भात जी आहे, वर्तमानपत्राची इंडस्ट्री असेल, तर या सर्व इंडस्ट्र्या पुढच्या काळामध्ये 6 महिन्याच्या 8 महिन्याच्या काळामध्ये खूप मोठ्या अडचणीत येतील. महागाई जवळजवळ 35 ते 40% वाढण्याची शक्यता आहे. अन्नधान्यांमध्ये आणि खाद्यतेलांमध्ये त्याची मोठी वाढ होईल. सोन्या चांदीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला वाढ दिसेल ॲड टॅक्स लावल्यामुळं. त्यामुळं जनतेनं आपले जे स्वतःचे कार्यक्रम असतील, स्वतःचे काही खर्च करण्याची प्लॅनिंग असतील तर ते सध्या करू नये असा माझा सल्ला राहील. थोडे पुढे ढकलावेत. त्यामुळं आहे तो आपल्याला पैसा असेल, जॉब असेल, आपली कमाई असेल ती थोडी जपून वापरावी. कारण शासनाला सुद्धा काही हस्तक्षेप करण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन करण्यापेक्षा आपण स्वतः शिस्त लावावी. कारण ही जरी हर्मुजचं खाडीचं समजा सुटली किंवा अगदी युद्ध उद्या सकाळी थांबलं तरी सुद्धा तेल सगळा पुरवठा व्हायला 6 महिने लागतील, 8 महिने लागतील आणि सगळ्या दुरुस्त व्हायला यंत्रणा 1 वर्ष जाईल. त्यामुळं जनतेनं काटकसर करूनच आपलं स्वतःचं उत्पन्न करून आहे तिथं स्थिर राहावं, अशा प्रकारचं माझं स्वतःचं व्यक्तिगत सांगणं आहे.